श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी झाडाला मिठी का मारली? स्वामी समर्थ हे अलौकिक अवतारी पुरुष होते. त्यांच्या कृतीमागे नेहमीच एखादा गूढ आध्यात्मिक अर्थ असायचा. एकदा अक्कलकोटात एका झाडाजवळ गेले. अचानक त्या झाडाला त्यांनी जोरात मिठी मारली. उपस्थित लोक चकित झाले. अरे, झाडाला मिठी का मारल्या? पण स्वामी कुठल्याही कृतीमागे विनाकारण हिंसक वागणूक दाखवत नसत. काही क्षणातच एक विचित्र साप त्या झाडावरून खाली पडला. लोकांनी पाहिलं. तो साप अत्यंत विषारी होता आणि झाडावरून एखाद्याच्या अंगावर पडला असता तर प्राणघातक ठरला असता. स्वामी म्हणाले, जिथं संकट असतं तिथं मोठी माया असतात. संकट दूर करणं हेच माझं कर्तव्य आहे. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं, झाडाला मारलेली मिठी म्हणजे संकटाची समाप्ती होती. ते केवळ एक झाड नव्हतं, तर भक्तांचं रक्षण करणारं प्रतीक होतं. स्वामी समर्थांच्या कृतीमध्ये अपरंपार करुणा आणि भक्तांवरचं अपार प्रेम असतं. स्वामींचं प्रत्येक वागणं म्हणजे एक शिकवण असतं. ते कुणालाही त्रास देत नसतात, तर संकटांचा मुळापासून नायनाट करत असतात. श्री स्वामी समर्थ.